नाचायला लागली का काय आता दिवसा ढवळ्या माडग भरून चा करल आता माझी माहेरची भांडी येते जर हळू घास नाही तर चेपवून टाकशील सगळी मी इंस्टावर नाही हो युट्यूब वरच आहे तेवढं सबस्क्राईब करा काय राम राम युट्यूब फॅमिली माझ्या घरात काय सांगायचं रोज कटकट चालू असते बघा सुनेची तर सून मला कशी वागवत्या ते बघा बरं शेवटपर्यंत म्हातारपणी हा आणि व्हिडिओला लाईक करा काय शेवटपर्यंत बघा व्हिडिओ चला बाई सगळी कामं झाले तर नेल पेंट लावते मस्त म्हातारीची कटकट परत चालू काय करायला आणि आता काय कसं बाई काय करते काय नाही सासूबाई नेलपेंट लावते नेलपेंट नेल पॉलिशिवाय अगं आता घरातच असती ना मग काय गरज आहे का लावायची कुठं जायचंय बाहेर बाहेर जाताना लावल्यावर एकदा ठीक आहे आमच्या वेळेला असलं नव्हतं बाई काय अहो सासूबाई घरात असलं म्हणून काय झालं दुसरं काम करायला नको का सगळं काम करतात सगळी कामं झालीत माझी आता म्हणून नाही पण लावते अबे साले तुला पण लावू थांबा लावते नटू नको असं कोण म्हंटलंय का तुला नटायचं की आणि ते बारक्या पोरगीला कशाला लावती का नेल पेंट अगं ती बारकी अजून जेवता जेवता घास तोंडात जाईल ते कसं कळत नाही का सगळं सांगायला लागते तुम्हाला अहो तर तिला कसं काय म्हणताय सासूबाई काय म्हणायचं तर मला म्हणा ना ती पोरगी आहे मग तिला नको काय हटायला जरा कटकट असते आजीची तुझ्या अगं सुनबाई किती भांडी वाजवती जरा हळू घास ना भांडी अहो सासूबाई तर भांडी घासते ना कामच करते ना मी आवाज होणारच भांडी घासताना काय बाई एक काम सांगितल्यावर किती मोठ अगं माझ्या माहेरची भांडी येते जर हळू घास नाही तर चेपवून टाकशील सगळी माहितीये तुमच्या माहेरची भांडी येते माझ्या पण माहेरची आहेत भांडी कटकट बाई म्हातारीची काय करायचं जगायचं का नाही घरात असं झालंय मला तर काय बाई आजकालच्या पुरी काय ऐकतच नाहीत काम सांगितली तर असं काय बाई माझ्या बाब्याला तर नुसता वशमध्ये केलंय बैलच करून ठेवलाय नुसता माझं तर माझं पोरग कायच ऐकत नाही ग बाई सगळं त्या सुनच ऐकतोय काय जादू टोना केलाय काय माहित माझ्या पोरावर खायला जे म्हटलं शिळ पाक द्यायचं काय पण तसलं पानसट बनवायचं जेवायला भांडी आपटायला लागले आता कळत नाही बाईला सासूबाई चहा पिणार आहे का तुम्ही आताशी तर 3 वाजले ती बाई अजून टायमिंग आहे की मी माझ्यासाठी बनवायला लागले अजून टायमिंग झाला नाही पण मला पिऊ वाटायला लागलाय म्हणून प्यायचं नाही का मी अगं पिऊ वाटलं म्हणजे साखर संपवती का काय खतम बाय बाय हा लेकरं ओरडतोय आठवड्याला साखर 3-3 किलो 2-2 किलो लागत्या म्हणून एवढी साखर सकाळ संध्याकाळ दुपार चहा पिल्यावर 3-3 4 टाइम संपणारच की माझं घर आहे लय बोलू नको हा माहितीये मला तुमचंच घर आहे माझं पण घर आहे तुमच्या नवऱ्याचं पण घर आहे ना माझं पण घर आहे हा लेकाला ठेवलंस माझ्या वशमध्ये आणि आता बोलायला लागली लय बोलायला लागलीस म्हणजे तुम्ही पण तसंच करताय की काय मी आता माडग भरून चा करल आता मुलींचा करायचं तर माडग भरून करल बघू बाई अयो कमरेनं तर होत नाही एवढी कामं केल्यात आणि आताच्या पुरीनं कामं सांगितल्यावर लगेच काय कसून बाई अगं बास की किती साखर टाकती हा अगं कमी टाक जरा ते पोरगं रोज
किती साखर वापरताय म्हणून. हा अहो सासूबाई, तुम्ही इथं पण आल्या का? मला काम करायचं आहे, चहा प्यायचा, मला जास्त चहा प्यायचा आहे, खाली खायचे मला चहा सोबत, मला जास्त चहा लागतो. त्याचा निम्मा पगार सगळा साखरेतच घाला तुम्ही. हा बोललं की तुम्हाला राग येतोय नाकावर लगेच. उठाले रे देवा. एक कप कर माझ्यासाठी. अगं माडगं भरून अगो एवढं पाणी टाकतं का ग बाई? पी बाई पी, होऊ दे शुगर तुला. काय सांगायचं आता, म्हातारीचं कोण ऐकतंय वय? साखर सांगते म्हणजे माझं तुला आणतंय साखर. हा असू देत, मला काहीच नाही. जाऊ सांग जाऊ कुणाला सांगायचंय ते. मी पिणार आहे, मला जेवढं लागेल ना तेवढं पिणार आहे मी चहा. एक नंबर तुझी कंबर हाय छान, किती सुंदर तुझं डिंपल, जे पाहिजे ते घे ते घे. अगो गो 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 गो, काय ग काय करती? नाचायला लागली का काय आता दिवसा ढवळ्या? काय नाही, रील काढते रील. आमच्या टायमाला असलं नव्हतं बाई, काय नाचायचं बिचायचं, काम करायची, घरातले काम सपायची नाहीत. हा अरे तुमच्या वेळेला नाचायचं नव्हतं तर मी काय करू? आता रीलचा जमाना आलाय तर दुपारी करमणूक नको होय, काहीतरी करायला नको होय म्हणून करते मी. दाढी डोळी नीट कराव्या, काय नाचत बसायचं. ते ताट पडले बघ उचलते. अहो ताटाचं काय घेऊन बसलाय? ताट ठेवलं असतं की मी, काम मलाच करायची ना. आता उचललं नंतर उचललं काय, काम तर मलाच करायची ना सगळी. तुम्ही काय करताय वय नुसता टोमण्याशिवाय दुसरं काय येतंय वय तुम्हाला? खायचं प्यायचं आणि टोमणं मारत बसायचं, खायचं प्यायचं आणि टोमणं मारत बसायचं. आणि बोललं की लगेच राग येतोय तुम्हाला. हा येऊन रडत रडत लेकाला सांगत बसायचं, मला हेच करते, मला तेच करते, मला शिळत देते. शिळत कधी दिलंय मी तुम्हाला जेवायला? हा नुसतं भांडण लावायची आणि म्हण बायकोचा बैल झालाय, बायकोचा बैल झालाय म्हणताय तुम्ही. मला लग्न कशाला लावून दिलं लेकाचं? ठेवायचं होतं की तुमच्या बरोबरच लेकाला. झाले आता माझ्या लग्नाला 7 वर्ष. आता मी पण बोलणार. इतके दिवस मी शांत होते, आता नाही शांत बसणार, आता मी पण बोलणार. हा खत्म, बाय बाय टाटा. अगं अगं थांब 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 जरा, किती चुरू 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 बोलती. चालू झालं की चालूच राहील. काय वळण बिळण शिकवलंय का नाही काय माहित आहे आईनं. काय बाई आमच्या टायमाला नव्हतं बाई असं. सासूच्या पुढं आम्ही मानवर करून बघायचं सुद्धा नाही. जाऊ देत आता, मलाच ऐकून घ्यावं लागणार आहे आता. केलं तर काय करायचं. मंडळी तुम्हाला सांगते, लई चुरू चुरू करणारी सून करू नका बघा. हा एक वेळ अडाणी असलेली बरी, गरीब असलेली बरी. खरं हे इष्टा का फिष्टा चालवलेली नको बाबा. चुरू 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 नुसता बोलायचं, कामात तर शून्य. जाऊ द्या आता, मी का आता पिकलेलं पान कधी गळून पडणार काय सांगता यायचं नाही. तुम्ही आपल्या व्हिडिओला माझ्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा. हा मी इंस्टावर नाही हो, युट्यूबवरच आहे. तेवढं सबस्क्राईब करा काय. हा धन्यवाद.